माझं एक काम करशील का प्लीज? काय? म्हणजे बघ, मगाशी सगळं छान झालं, काका पण खुश होते आणि आता आवरून कदाचित ते दुकानात जायला निघतील. मग हे तू मला का सांगतेस? आता कसं सांगू तुला? ताई, दीप आहे ना, त्याने काकांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी त्याची अख्खी रूम सजवली आहे आणि तिथे काकांचा बर्थडे सेलिब्रेट करायचा त्याचा प्लॅन आहे. आणि तुला तर माहिती आहे काका आणि त्याचं रिलेशन कसं आहे. हे जर त्याने डायरेक्ट सांगितलं तर काका चिडतील अगं. मग मी काय करू? ताई, सगळ्यांना तू सांग की हा सगळा प्लॅन तू केलायस. काय? ताई प्लीज, हे बघ, सकाळी तू हार केला तर काका तुझ्यावर तसेही खुश होते आणि हे जर त्यांना कळलं तर त्यांना अजून आनंद होईल. प्रीती, ही डील वाईट नाही आहे. उलट त्या पुरुषोत्तमच्या मनात तुझी इमेज अजून वाढेल. ताई ताई ऐक ना, प्लीज प्लीज, नाही नको ना म्हणून. मला कळतंय, म्हणजे मला सुद्धा खोटं बोलायला आवडत नाही, पण ह्या खोटं बोलण्यामुळे जर काकांना छान वाटणार असेल आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना आपण चांगली आठवण देऊ ना, सगळ्यांना छान वाटेल, दीपलाही बरं वाटेल. त्या भिकारड्या दीपला बरं वाटेल असं एकही काम माझ्या हातून कधीच होणार नाही. मी का करायची त्याला मदत? ताई, हां? अगं कसला विचार करतेस? प्लीज हो बोल ना. अगं, मी विचार करत होते की तू मला एवढी विनंती का करतेस? म्हणजे आपल्याच माणसाच्या आनंदासाठी करायचे की नाही हे सगळं? मग मी का नाही करणार? करू की, काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू ताई, थँक्यू 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 सो मच. बाबा, कुठे बाहेर निघालाय? हा, का रे, काही काम होतं का? काम असं नाही, पण आज नाही गेलं तर नाही का चालणार? का रे, काही विशेष? बाबा, मी तुमच्यासाठी एक खास सरप्राईज रेडी केलंय. अरे बापरे, सरप्राईज? कसलं सरप्राईज? आज बर्थडे आहे ना तुमचा. अच्छा, म्हणजे वाढदिवसाचं कौतुक आहे तर. हे बघ प्रीती, सॉरी, जरा स्पष्ट बोलतो. काय स्वराला माहिती आहे, मी वाढदिवस म्हणजे 365 दिवसांपैकी एक दिवस समजतो. मला त्याचं कधीच कौतुक नव्हतं आणि पुढेही कधी नसेल. काय स्वरांनी तुला सांगितलं असेलच की मी वाढदिवस कधीच साजरा करत नाही. बाबा, मी आत्ताच या घरात लग्न करून आली आहे, त्यामुळे मला या गोष्टी माहीत नव्हत्या. मला खरंच कल्पना नव्हती की तुम्हाला बर्थडे सेलिब्रेट केलेला आवडत नाही. पण बाबा, आपण आपल्या आयुष्यात नेहमी नवीन गोष्टी करत राहायला पाहिजे ना. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की तुम्ही तुमच्या सवयी मोडल्या पाहिजेत किंवा बदलल्या पाहिजेत. मी फक्त एवढं म्हणते की मी जे तयार केलंय ते एकदा बघा ना. म्हणजे तुम्हाला जर नाही आवडलं ना तर मी पुन्हा नाही करणार. हो बाबा, म्हणजे मला माहिती आहे की तुमचा नियम आहे की तुम्ही वाढदिवस सेलिब्रेट करत नाही, पण अहो नियम कधीतरी मोडायचेच असतात ना. आणि जसं प्रीती वहिनी म्हणाली तसं कधीतरी नवीन गोष्टीची सुरुवात करावीच लागते ना. हे तू म्हणतोयस? हो, म्हणजे नियम बाबांना मोडायचा ना, मला नाही. आणि मला सेलिब्रेशन आवडतं. बाबा, तुमच्या बर्थडेसाठी मी जी काही तयारी केली आहे ती जर तुम्हाला आवडली नसेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे मी तुम्हाला फोर्स नाही करणार. बरं बरं बरं, ठीक आहे. तुझ्या भावनांचा मी आदर करतो. आता तू एवढं सगळं प्रेमाने केलंयस तर नाही कसं म्हणू मी. दादा, काल मी विचारलं तुला की वाढदिवस साजरा करूया का, तर नाही म्हणालास मला. आणि आता सुनबाई म्हणतात तर लगेच हो. बाबा, मी चष्मा काढा ना. चष्मा? प्लीज प्लीज काढा ना. अरे काय लावलंय तुम्ही सगळं? मी काय आता लहान आहे का? अरे आज तरी माझ्याशी लहान मुलासारखं वागू नका. 1 वर्षांनी म्हातारा झालोय मी आज. हे घ्या. आता काय? बापरे, कठीणच आहे सगळं.
वर्ल्ड मीटर मानलं तुला. एवढी मोठी जबाबदारी दिली होती ती तू व्यवस्थित पार पाडलीस. व्हेरी गुड. बाहेर ऊन पडलंय का रे खूप? नाही का? एवढ्या पावसाळी वातावरणात पण कोणाला तरी घाम फुटलाय. तुला कल्पना नाहीये या सगळ्याची काय व्हॅल्यू आहे ते. ओय चल चल. दार कुठलं उघडलं, कुठे नेताय तुम्ही मला? या 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 सावकाश. डाव्या साईडला वळायचं आपल्याला. मला कसं करणार ते? बाबा बाबा काय झालं? तुम्हाला सरप्राईज आवडलं नाही का? हीच रूम मिळाली तुला हे सगळं करण्यासाठी? बाबा अहो, मला माहिती आहे तुम्ही बाकी सगळ्या रूम्समध्ये सहज जाता, पण या रूममध्ये कधीच येत नाही. म्हणून मी ही रूम निवडली, जेणेकरून तुम्हाला आणि घरातल्या बाकी सगळ्यांना मला सरप्राईज देता येईल. बाबा तुम्ही इथे येत नसल्यामुळे मला तुम्हाला आणि बाकी कोणालाही न कळू देता इथे तयारी करता आली. बाबा ऐका ना, आता थोड्या वेळापूर्वी तुमचा मूड इतका चांगला होता. फक्त ही रूम बघून असा मूड खराब करू नका ना. म्हणजे ही रूम जरी दीपची असली ना तरी ही सगळी तयारी मी केली आहे. आणि बाबा थोड्या क्षणापूर्वी सगळ्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता, इतका उत्साह होता. तुम्हीच मला म्हणायचात ना की घरातल्या माणसांचं मन जप, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद येईल ह्याची जबाबदारी माझी आहे. तोच प्रयत्न मी आत्ता करते आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. तुम्ही सपोर्ट कराल ना मला? बघ सुलू, तुला वाटायचं नाही ही मुलगी घरात आल्यापासून काहीतरी बिनसत आहे. अगं पण बघ किती मनापासून प्रयत्न करते ती आपल्याला सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा. मागे त्या मुलांनी हिला साडी दिली तेव्हा सुद्धा अजिबात गरज नसताना फक्त त्याचा मान ठेवायचा म्हणून तिने ती घेतली. नुसती घेतली नाही, नेसली सुद्धा. आणि आज आज आपल्याला कोणालाही पत्ता न लागू देता इतकी सुंदर तयारी केली आहे तिने इथे. ऐक नाही, गुणाची सून. सगळी मेहनत त्या दीपची आणि कौतुक होतंय माझं. वा प्रीती वा.